नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या आवडीचा असतो, प्रेमाचा असतो आणि म्हणूनच तो कसा आहे, त्याला काय हवं आहे, त्याला काही दुखतंय का, खुपतंय का याची काळजी आपल्याला असते. आपण विशेष बारकाईने त्याच्याकडे लक्ष देत असतो. तसेच पाळीव प्राणी देखील आपल्या घरातील सदस्य असतात, मजेशीर असतात, गमतीशीर असतात. पण हे पाळीव प्राणी जितके गमतीशीर असतात, मजेशीर असतात, तितकी त्यांची काळजी घेणं पण गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने पाळीव प्राण्यांमधील विविध आधुनिक उपचार पद्धती हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मृणाल कांबळे मॅडम यांना. नमस्कार मॅडम, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. मॅडमबद्दल सांगायचं तर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर येथे त्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की पाळीव प्राण्यांमध्ये कोणकोणते आजार आपल्याला दिसून येतात? जनावर म्हटलं की लहान जनावर आणि मोठे जनावर असे विभागले जातात. परंतु लहान जनावर आपण घरी ठेवतो त्याला पाळीव प्राणी म्हणतो. परंतु असे नसून मोठ्या जनावर जरी घरी असले तरी त्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो. आणि लहान आणि मोठ्या जनावरांमध्ये सगळेच आजार सारखे नसतात. जे मोठ्या जनावरांना आजार होतात ते लहान जनावरांना होऊ शकत नाही, किंवा लहान जनावरांना कधी कधी जे आजार होतात ते मोठ्या जनावरांना होत नाही, कारण त्यांची रुमिनंट जी सिस्टीम आहे ती वेगवेगळी असते. त्यामुळे मात्र काही आजार असे आहेत की ते दोघांनाही होऊ शकतात, किंवा एकाला म्हणजे लहान जनावराला किंवा मोठ्या जनावरांना होतात. जसे FMD, BQ, HS, ब्रुसेलोसिस, रेबीज हे असे आजार मोठ्या प्रमाणात मोठ्या जनावरांना पण होतात आणि लहानपर्यंत जनावरांना पण होतात. मग हे आजार होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी? हे आजार होऊ नये म्हणूनच आपण प्रोफॅलेक्टिक म्हणून पहिल्याच त्यांना वॅक्सिनेशन करावे. लहान जनावर जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा आपण डॉक्टराच्या सल्ल्याने त्यांचं 2.5 महिन्याचं असतानाच वॅक्सिनेशन करावे. आणि मोठे जनावर जर म्हटले तर त्यांचं दरवर्षी आपण पावसाळ्याच्या आधी लसीकरण करून घ्यावं, जेणेकरून त्यांचा हे जीवघेणा आजार जो असतो त्यांचा तो आपण त्याच्यात कमी करण्यात येतो. अच्छा, मग आपण अनादी काळापासून वेगवेगळ्या उपचार पद्धती आपण वापरतोय, तर सद्यस्थितीमध्ये आधुनिक उपचार पद्धती कोणत्या वापरल्या जातात? आधुनिक उपचार पद्धती म्हटलं की जे आधी जनावरांना भरपूर रोग होत होते पण त्याचं निदान व्यवस्थित होत नव्हतं. आजचं जे काळ आहे त्याच्यामध्ये इतक्या पद्धती आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये आपण भरपूर सारे असे इन्स्ट्रुमेंट्स आहे की त्याच्याने आपण रोग निदान करू शकतो. आवश्यक तो रोग निदान झालेला असेल तर आपण त्याच्यावर उपचार पद्धती जी देतो आहे तीच व्यवस्थित देतो. म्हणून पहिले निदान करणं फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये उपचार म्हटलं तर अँटीबायोटिक थेरपी, मॉडर्न टार्गेट अँटीबायोटिक थेरपी, ब्लड ट्रान्सफ्युजन, ऑक्सिजन ट्रान्सफ्युजन किंवा ऑक्सिजन डोनेशन असं म्हणतो आपण, अशा भरपूर ट्रान्सप्लांटेशन, लेझर सर्जरी किंवा अल्ट्रासोनोग्राफीने आपण त्यांच्यावर जे मेडिकेशन्स करतो असे जर उपचार पद्धती आपण देतोय ते ह्या सगळ्या आधुनिक उपचार पद्धतींमध्ये मोडल्या जातात. बरं मॅडम, रक्ताच्या कमतरतेमुळे कोणकोणते आजार जनावरांमध्ये दिसून येऊ शकतात? रक्ताच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये ॲनिमिया हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात आढळण्यात येतो. हा लहान जनावर आणि मोठ्या जनावर अशा दोन्ही जनावरांमध्ये होतो. तसेच त्यांचं जर रक्त कमी झाले असेल तर त्यांना ॲनिमिया शिवाय डिहायड्रेशन सुद्धा होते आणि त्यांचं जो रक्ताचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन त्यांना वेगवेगळ्या आजारास ते लवकरात लवकर बळी पडतात. हे आजार होऊ नये म्हणून आपण जे रक्ताचं प्रमाण असते किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण असते त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे रक्ताचं प्रमाण आहे ते कमी नाही झालं पाहिजे, म्हणजे ते कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही. बरं, आपण आता रक्ताच्या कमतरतेबद्दल बोलतोय तर अनुषंगाने ब्लड ट्रान्सफ्युजनच्या पद्धती कशा आहेत आणि त्या कधी कोणत्या रोगांमध्ये वापरल्या जातात? ज्या ठिकाणी रक्त कमतरता जाणवते किंवा ज्या ठिकाणी रक्ताचा हिमोग्लोबिन हा पर्सेंटेज जो कमी असतो किंवा PCV म्हणून जे आपण टेस्ट करतो जर हे कमी प्रमाणात आढळली असेल तर अशा ठिकाणी आपण डायरेक्ट
इंजेक्शन द्वारे किंवा मेडिकेशनद्वारे जर आपण तो रोग निदान जर करू शकलो नसेल तर त्या ठिकाणी आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करावे. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक जो पद्धत आहे की डोनर जो असतो त्याचं पहिले वयोमान ते 2.5 वर्षाचं असायला पाहिजे. तो पूर्णपणे लसीकरण झालेला असला पाहिजे. त्याचं वजन व्यवस्थित असलं पाहिजे. तो कुठल्याही रोगाला बळी पडलेला नसलेला पाहिजे. शिवाय त्याचं जो हिमोग्लोबिन आहे ते नेहमी 25% खाली नसावं. त्याचं हिमोग्लोबिन हे नेहमी 14% प्रमाणेच असायला पाहिजे. शिवाय त्याच्या अंगावर कुठलेही गोचीड किंवा कुठलेही किडे असायला नको. म्हणजे तो जो असायला पाहिजे, जो डोनर असतो तो हेल्दी असायला पाहिजे. याचं जे रक्त आहे ते आपण SCP म्हणून या बॅगमध्ये आपण कलेक्ट करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं टेस्टिंग करायचं. DAC आणि DCP अशा 1 to 2 असं जे प्रमाण आहे, हे जे टेस्टिंग आहे, हे दोन्ही टेस्टिंग करून आपण जो रोगी जो असतो किंवा ज्याला गरज आहे त्याला आपण ते द्यायचं असते. अशी ही एक पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण ब्लडचं मॅचिंग करायला पाहिजे. हे मॅच करून आपण जे ब्लड देणार आहे ते 2 पद्धतीत हे असते. ते DEP1 आणि DEPT अशी टेस्टिंग करून घ्यायची डोनरची आणि ते त्याच्यानंतर रोगी जनावराला आपण द्यायची. तिसरी पद्धत म्हणजे डोनर पद्धत किंवा युनिव्हर्सल डोनर म्हणतात. तर अशा पद्धतीमध्ये जो जनावर असतो, जो डोनर असतो तो हेल्दी असला पाहिजे. त्याचं हिमोग्लोबिन व्यवस्थित असला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं आपण ब्लड काढून घ्यायचं आणि तो आपण ब्लड त्याचं सुद्धा हिमोग्लोबिन पर्सेंटेज बघायला पाहिजे. युनिव्हर्सल म्हणजे तो आपण सगळ्यांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये ब्लड ग्रुप नसतात. जसं माणसांमध्ये आपल्याकडे 7 ब्लड ग्रुप असतात, ABCD, युनिव्हर्सल डोनर म्हणून O असतं. असं जनावरांमध्ये ब्लड ग्रुप कुठलाही नसतो. फक्त जो असतो तो आपल्याला जे ब्लड आहे ते जे डोनर असतो त्याचं जो ज्याला द्यायचं आहे त्याच्याशी जर मॅच झाले असेल तर आपण त्याला ते 25% मध्ये देऊ शकतो आणि त्याला ते आपण युनिव्हर्सल डोनर असं म्हणतो. बरं मॅडम, आपण बघतो की जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये कर्करोग आढळून येतो. तर जनावरांमध्ये कर्करोग होतो का? होत असेल तर त्याच्यावर उपचार आहेत का आणि ते किती परिणामकारक असतात? हो, जनावरांमध्ये कर्करोग हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. कारण लहान जनावरांना सुद्धा भरपूर सारे कर्करोग आहेत. म्हणजे कर्करोग म्हटला की आपण माणसं जशी घाबरतात तसं जनावर सुद्धा कर्करोगाने दगावतो. याचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत. जसं त्याच्यात 2 प्रकार सगळ्यात महत्त्वाचे असतात. एक बेनाईन आणि एक मॅलिग्नंट. म्हणजे एक कमी प्रकाराचा आणि दुसरा असतो तो जास्त प्रकाराचा असतो. तर बेनाईन जे असतात त्याला आपण मेडिकेशन देऊन, म्हणजे फक्त मेडिकेशन देऊन आपण त्याला दुरुस्त करू शकतो. मात्र मॅलिग्नंट जो असतो त्याच्यावर आपल्याला शस्त्रक्रिया करून आपल्याला त्याला वॅक्सिनेशन द्यावे लागतात. याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार असतात. जे आपण उपचार करणार आहे त्याच्यामध्ये 4 प्रकार असतात. एक जे असतं त्याच्यात अँटी कॅन्सरस ड्रग द्यावे लागतात, जे की आपण माणसांमध्ये जे उपलब्ध आहेत तसेच आपण अँटी कॅन्सरस ड्रग देतो. त्या अँटी कॅन्सरस ड्रग मध्ये आपण रक्तात इंजेक्शन देतो. म्हणजे त्याच्यासाठी विनक्रिस्टिसिन नावाचं इंजेक्शन असतं. ते फक्त विनक्रिस्टिसिन नावाचं इंजेक्शन आपण रक्ताद्वारे त्यांना दर आठवड्यात असे 5 इंजेक्शन द्यायचेत. आणि ही उपचार पद्धती जिथे बेनाईन असेल किंवा जिथे जे कॅन्सर असेल, हा कॅन्सर जर TVT म्हणजे ट्रान्समिसिबल जर असेल अशा पद्धतीमध्ये फार उपयोगी पडतो आणि हा पूर्णपणे 100% हा कव्हर करतो. दुसरी पद्धती म्हणजे ऑटो इम्युनोथेरपी असते. ज्याचा कॅन्सर झालेला आहे, ज्या रोगीला म्हणजे जो जनावर असेल त्याला जो कॅन्सर झालेला आहे, तर त्याचेच 5 ml ब्लड काढून त्याच्या स्किनमध्ये पुन्हा इंजेक्ट करायचे. असं हा 5 डोजेसचा ट्रीटमेंट असते. ही ट्रीटमेंट आपण दर आठवड्याला द्यायची. त्याच्यामध्ये असं आहे की आपण ट्यूमर काढला नाही आणि ही ऑटो इम्युनिथेरपी म्हणतात याला, तर त्याचे ब्लड काढूनच त्याला लावले, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत. तिसरा प्रकार असतो की व्हॅक्सिनेशन थेरपी. जो जिथे ट्यूमर झालेला आहे त्या ट्यूमर मधला टिश्यू काढायचा. तो टिश्यू काढून आपण त्याला 10% फॉर्मॅलिन मध्ये टिच्युरेट करायचा. तो पुन्हा आपल्याला तो टिश्यू जो असतो किंवा त्याचं जे सुपरनेंट असते म्हणजे ते आपण त्याला स्टोअर करायचं आणि स्टोअर झाल्यानंतर त्याचे 5 डोजेस लावायचे. ते पण आपल्याला सबक्युटेनियस म्हणून द्यायचे आहे. त्याला व्हॅक्सिनेशन थेरपी म्हणतात. त्याला कॉर्निबॅक्टेरियम व्हॅक्सिनेशन अशी थेरपी म्हणतात. म्हणजे या सुद्धा याच्यामध्ये आपल्याला जर तो कॅन्सर झालेला असेल तर तो न काढता आपण त्याच्यावरती थेरपी देऊ शकतो.
आणि चौथा प्रकार म्हणजे जर ह्या तिन्ही पद्धतीने जर कॅन्सर बरा नसेल होत तर शस्त्रक्रियेद्वारे भुलीचं इंजेक्शन देऊन आपण हा ट्युमर किंवा हे कॅन्सरच पूर्ण ग्रोथच काढून टाकायची असते आणि त्यानंतर आपण त्याला रेडिएशन थेरपी देतो. म्हणजे कॅन्सर म्हणजे एक सेल्स असतात, जिथे ज्या सेलची ग्रोथ होणार आहे ती रिस्ट्रिक्ट करणार आहे. कारण पूर्णपणे कधीही हा मॅलिग्नंट जो असतो, बेनाईन ट्युमर जे असतात ते पूर्णपणे नाहीशे होतात, परंतु मॅलिग्नंट जे ट्युमर असतात ते पूर्णपणे नाहीशे होत नाही. अशा ठिकाणी जिथे जर सेल्स असतील तर सेल्सची पुन्हा ग्रोथ नको व्हायला, अशा ठिकाणी आपण ते रेडिएशन थेरपी वापरतो. तर शस्त्रक्रियेनंतर आपण त्यांना रेडिएशन थेरपी देतो आणि हे रेडिएशन्स असे असतात की त्या टार्गेट करतात जिथे ते त्या पर्टिक्युलर सेल्सला, पर्टिक्युलर ऑर्गनला नाही, पर्टिक्युलर सेल्सवर आपण ते रेडिएशन्स देतो, जेणेकरून ते रेडिएशन्सनी ते सेल्स जळतील आणि पुन्हा त्याची उत्पत्ती होणार नाही. म्हणजे हा कॅन्सर पूर्णपणे बरा होईल. हे फारच इंटरेस्टिंग आहे मॅडम. हो, हा जनावरांमध्ये एक सगळ्यात चांगला उपयोग होतो यांचा रेडिएशन थेरपीचा. मात्र असं आहे की रेडिएशन थेरपीची फक्त कॉस्ट जास्ती आहे, कॉस्टली असल्यामुळे जनावरांमध्ये ते म्हणजे फारसं वरचेवर ते ट्रीटमेंट केल्या जात नाही. अच्छा अच्छा. मग आपण अल्ट्रासोनोग्राफीचा उपयोग करू शकतो का जनावरांच्या मध्ये म्हणजे आजाराचं निदान करायसाठी? हा, अल्ट्रासोनोग्राफी ही सगळ्यात चांगली पद्धती आहे. कारण आपण एक्सरे जे करतो त्याच्यामध्ये बोनचं जे फ्रॅक्चर असेल किंवा कुठेतरी अडथळा असेल किंवा बच्चे जर म्हणजे मॅक्झिमम असं असतं की आपण ह्युमन्स मध्ये असतं की ते बच्चे अडकत नाही, कारण आपण व्हर्टिकल आहोत आणि ॲनिमल जे असतात ते हॉरिझॉन्टल असतात. अशा ठिकाणी आहे की डॉग्स वगैरे असले किंवा श्वानांमध्ये 2 पेक्षा जास्त बच्चे होतात, तर अशा ठिकाणी आपण ती अल्ट्रासोनोग्राफीची पद्धत यूज करू शकतो, जेणेकरून त्यांचे जे बच्चे आहेत ते सुद्धा विकसित प्रमाणे निघायला पाहिजे. परत जर अन्ननलिकेचा अडथळा असेल किंवा आतड्यांमध्ये कुठलीही अडथळा असेल, आतड्या एकामध्ये एक फसलेले असतील, किडनीमध्ये स्टोन असेल, ब्लॅडरमध्ये स्टोन असेल, लिव्हरचं काही डिस्फंक्शन असेल, स्प्लीनचं डिस्फंक्शन असेल, अशा ठिकाणी लिव्हर, किडनी, आता स्मॉल इंटेस्टाईन किंवा लार्ज इंटेस्टाईन मध्ये सुद्धा आपण अल्ट्रासोनोग्राफीनी भरपूर अशा रोग निदान करू शकतो. जर इंटरनल ऑर्गन्स मध्ये कुठलेही ट्युमर्स असतील तर ते सुद्धा आपण निदान करू शकतो. इंटरनल ऑर्गन मध्ये रप्चर कुठे जर असेल ते सुद्धा आपण त्याच्याने निदान करू शकतो. असा एक अल्ट्रासोनोग्राफीचा खूप मोठा फायदा आहे जो एक्सरे मध्ये आपल्याला मिळत नाही. एक्सरे मध्ये असं होतं की एक्सरे जे बीम असतात ते आपल्याला हार्मफुल असतात, ते त्याने आपल्याला बॉडीला हार्मफुल असतात, ते आपल्या बॉडीला ऍक्सेप्ट करत नाही. मात्र अल्ट्रासोनोग्राफी अशी एक पद्धती आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कुठलाही हार्मफुल इफेक्ट होत नाही. अल्ट्रासोनोग्राफी मध्ये आपण 10 वेळा जरी अल्ट्रासोनोग्राफी केली तरी त्याच्या बीम्स जे असतात ते आपल्या शरीरात जात नाही आणि त्याच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. एक्सरेचं असं आहे की जर त्याचे रेडिएशन जर आपल्या शरीरात गेले तर आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे आपण अल्ट्रासोनोग्राफी आणि भरपूर निदान असल्यामुळे, भरपूर रोगांवर निदान करत असल्यामुळे अल्ट्रासोनोग्राफी केलेली कधीही चांगली असते. बरं मॅडम, मोठ्या जनावरांमध्ये स्पेशली उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, तर त्याबद्दल काय सांगाल? मोठ्या जनावरांचं असं असते की जे लहान जनावरांना आजार होतात ते फारसे मोठ्या जनावरांमध्ये होतात असं नाही आहे. परंतु जर चाऱ्याचा अभाव, उन्हाळ्यामध्ये असं असतं की चाऱ्यांचा अभाव, पाण्याचा अभाव असल्यामुळे जनावर जास्ती खात नाही, त्यांना हिरवा चारा मिळत नाही. अशा ठिकाणी ते लोक, शेतकरी जे असतात किंवा आपल्याकडे असलेले जे पाळीव प्राणी आपण पाळतो तर त्यांना आपण ड्राय मटेरियल खायला देतो किंवा भरपूर प्रमाणात पाणी देत नाही. अशा ठिकाणी त्यांना इंटेस्टाईनचा अडथळा म्हणजे आतड्यांचा अडथळा किंवा अन्ननलिकेचा अडथळा, शिवाय किडनीमध्ये स्टोन होतात, ब्लॅडरमध्ये स्टोन होतात, असे जे आजार होतात त्याच्यामुळे जनावर दगू शकते. वेळीच त्यांचं जर निदान केलं नाही आपण आणि वेळीच त्यांच्यावर उपचार जर आपण केले नाही तर त्यांचा ते दगावू शकतात. त्याच्यामुळे म्हणून जे काही उपचार पद्धती आहे ही आधुनिक उपचार पद्धती आपण त्याच्यावर सुद्धा अवलंबू शकतो. मोठ्या जनावरांमध्ये कोणते आजार होतात त्या विषयावर आपण पुन्हा चर्चा सुरू ठेवू. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. मंडळी, आपलं पुनश्च स्वागत. मॅडम, आपण चर्चा करत होतो की उन्हाळ्यामध्ये मोठ्या जनावरांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार आढळून येतात, काय सांगाल?
मोठ्या जनावरांमध्ये तेच आहे की इंटेस्टाईनच्या म्हणजे अडथळा असतो, इसोफेगसचा जो तुम्ही अडथळा सांगितलं की चारा असतो, मिळत नाही, चारा मिळत नाही, हिरवा. त्याच्यामुळे जे आजार होतात त्याच्यावर आपल्याला वेळीच उपचार केला नाही तर जनावर लगेचच दगावतो. सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुतखडा. मुतखडा जर जनावराला झालं तर शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तसेच पाळीव जनावरांमध्ये सुद्धा मुतखडा हा पण हे लक्षात येतं का मॅडम? हे अल्ट्रासोनोग्राफीने लक्षात येतं, किंवा आपल्याला जर त्यांनी जर युरिन केली नाही ते लागलीच त्यांनी आपल्याला सांगितलं तर आपण लागलीच जर आपण त्यांच्यावर उपचार करू शकलो, त्यांनी सांगितल्यावर उपचार केले की हे जनावर दगावण्यापासून आपण त्यांचं म्हणजे आपले पण तेवढी नजर जनावरांवर असणं गरजेचं आहे. हो, ते जनावरांवर असणं गरजेचं आहे. कारण मुतखडामुळे उन्हाळ्यामध्ये मुतखडा जर झालेला असेल तर 10% जनावरांची अशीच उपचार न करताच मृत्युमुखी पडतात. आणि त्याच्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये लहान जनावरांमध्ये असो किंवा शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि मॅडम अस्थिभंग, तर अस्थिभंगासाठी जुन्या उपचार पद्धती होत्या त्या वेगळ्या होत्या, पण सध्या आधुनिक उपचार पद्धती काही आहेत का? म्हणजे वेगवेगळे ऑपरेशन म्हणा किंवा काही अजून काही वेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीज बद्दल काय सांगाल? हो, अस्थिभंग म्हणजे कसं ना, बोनला फ्रॅक्चर म्हणजे फ्रॅक्चर हा पद्धत असतो. जर बोन तुटलेलं असेल तर याच्यामध्ये सुद्धा असं आहे की प्रकार असतात. पूर्ण अस्थिभंग, अपूर्ण अस्थिभंग किंवा बोनला तडा जाणे हा सुद्धा एक अस्थिभंगामध्ये प्रकार मोडला जातो. तर अशा प्रकारामध्ये अस्थिभंगामध्ये पहिले आपण फक्त प्लास्टर हे करत होतो, परंतु आता लहान आणि मोठ्या जनावरांमध्ये भुलीचं इंजेक्शन देऊन म्हणजे अॅनेस्थेशिया देऊन आपण वायरिंग करू शकतो. जिथे भरपूर प्रमाण म्हणजे 3-4 बोन तुटलेले असतील अशा ठिकाणी आपण वायरिंगचा उपयोग करतो. जिथे बोन जुळत नसेल अशा ठिकाणी आपण प्लेटिंग किंवा स्क्रूचा उपयोग करून सुद्धा हा अस्थिभंग हे करू शकतो. आणि जिथे साधारण असा अस्थिभंग असेल अशा ठिकाणी आपण पिनिंग करतो. पिनिंग केल्यामुळे काय होतं ना की जी स्ट्रेंथ असते ती कमी असते, परंतु आपण जर प्लेटिंग केली याच अस्थिभंगामध्ये जनावरांमध्ये जर आपण प्लेटिंग केली तर त्याची स्ट्रेंथ वाढते आणि पूर्ववत आपलं जनावर जसं चालत असतं तसंच चालायला लागते. अरे वा, छान. लेझर थेरपी म्हणजे काय मॅडम? लेझर थेरपी म्हणजे असं आहे की एक पर्टिक्युलर रेज असतात, तर ते रेज फक्त त्या पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गनला टार्गेट करतात आणि ते रेजनुसार आपण त्याच्यावर आपण एक पर्टिक्युलर जे रेज ट्यूमर वगैरे असतात, स्किनचे ट्यूमर किंवा इंटेस्टायनलचे ट्यूमर किंवा इंटरनल जे ट्यूमर असतात किंवा स्मॉल जे ट्यूमर असतात अशाला आपण त्या रेजनी आपण ते ट्यूमर काढू शकतो. आणि ते लेझर असल्यामुळे जे रेज असल्यामुळे ते पूर्ण जे सेल्स असतात ट्यूमरचे किंवा ऑर्गनमध्ये जे काही वेगळे जर हे झालेलं असेल, कॅन्सरस ग्रोथ वगैरे असेल तर लेझरचे जे रेज असल्यामुळे ते पूर्णपणे जळल्या जातात आणि तिथे कुठल्याही प्रकारचं पुन्हा उत्पत्ती होत नाही. शिवाय लेझर थेरपीने किडनीमध्ये जे स्टोन असतात किंवा युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोन असतात, युरेथ्रामध्ये जे स्टोन असतात तेही आपण लेझर थेरपीने काढू शकतो. अच्छा. आणि मॅडम, प्राण्यांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे कोणते कोणते प्रकारचे आजार आपण म्हणजे टाळू शकतो? हां, शस्त्रक्रियेद्वारे असं म्हणजे जर शस्त्रक्रिया करायची नसेलच तर इंटरनल जे काही प्राण्यांमध्ये जर आजार होत असतील, त्यांना ट्यूमर असेल किंवा जिथे रप्चर असेल किंवा जिथे अल्सर वगैरे झाला असेल, लहान किंवा मोठ्या जनावरांमध्ये इंटेस्टाईनचा अल्सर, डिओडेनल अल्सर हा नेहमी पाहायला मिळतो. तर अशा वेळेस आपण टार्गेटेड थेरपी, मेडिसिनल टार्गेटेड थेरपी आपण यूज करतो. आपण एंडोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपी थ्रू आपण त्याच्यात जे आपण ऑर्गन असते त्या पर्टिक्युलर टार्गेटला टार्गेट करायचं त्या ऑर्गनला आणि तिथे आपण शस्त्रक्रिया न करता मेडिसिनचा उपयोग करायचा आणि तिथे इंजेक्ट करायचं, त्या पर्टिक्युलर ऑर्गनला इंजेक्ट करायचं, जेणेकरून ते आपण जिथे शस्त्रक्रिया करू शकत नाही, जिथे ब्लिडिंग होते, जिथे आपण शस्त्रक्रिया करू शकत नाही, असे जे ब्लिडिंग जर आपल्याला इंटरनल थांबवायचे असेल तर आपण पर्टिक्युलर इंजेक्शनद्वारे म्हणजे याला टार्गेट मेडिसिनल थेरपी असे म्हणतात. अच्छा. तुम्हाला काय वाटतं मॅडम, कमी वेळेत आणि कमी खर्चात ज्या आधुनिक उपचार पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत? कारण जुन्या पद्धती तर आपल्याला माहितीच आहेत, काय सांगा? तर जुन्या पद्धतीमध्ये असं व्हायचं की भुलीकरण देऊन आपण त्यांना पूर्ण शस्त्रक्रिया करून घेत असतो. आता आधुनिक पद्धतीमध्ये एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी शिवाय कॅप्सुलर एंडोस्कोपी असे जे नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण लॅप्रोस्कोपीमध्ये जर कुठलं ट्यूमर असेल किंवा इंटरनल जर कुठलं हार्मफुल जर हे असेल किंवा ऑर्गन एखादी जर त्याच्यामध्ये काही डिफॉल्ट असेल तर तो आपण लॅप्रोस्कोपीने व्यवस्थित करू शकतो. एंडोस्कोपीचा उपयोग आपण
असा करतो की जिथे कुठे अडथळा असेल किंवा जिथे कुठे बॉल खाल्लेला असेल, लहान जनावरांमध्ये नेहमी काहीतरी खाण्याची हे असते, डिस्ट्रक्ट होते, त्याच्यामुळे तर ते ऑर्गन सुद्धा आपण काढू शकतो. जसं लहान जनावर खेळता खेळता बॉल खातो, पिन खातो, बोन खातो, तर हे जे असतात ते मिनिमल इन्व्हेजिव्ह, म्हणजे इथे आपल्याला मोठं इन्सिजन देऊन आपल्याला शस्त्रक्रिया करायची नसते. इथे मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निक याला असं म्हणतात. एकदम छोटं इन्सिजन देऊन आपण ते सगळं काढू शकतो. नवीन पद्धत म्हणजे एंडोस्कोपी मध्ये नवीन पद्धत अशी आलेली आहे की जे कॅप्सुलर एंडोस्कोपी म्हणतात. या कॅप्सुलर एंडोस्कोपी मध्ये आपण जनावरांना हे कॅप्सूल खाऊ घालायचं आणि ते कॅप्सूल प्रत्येक इमेज जे आहे किंवा जिथे कुठे त्यांचा अडथळा असेल किंवा जिथे कुठे डिफॉल्ट असेल इंटरनल मध्ये ते कॅप्चर करतं. त्याला कॅमेरा अटॅच असतो. कॅमेरामध्ये ते फोटोज काढतात आणि त्याच्यानुसार मग ते कॅप्सूल जे आहे ते 8 तासानंतर रिटेन्शन होते, आपोआप रिटेन्शन होते. ते पूर्ण टार्गेट इंटेस्टायनल जे बॉडी असते, गॅस्ट्रो इंटेस्टायनल जे आहे ते पूर्ण ते फोटो घेतील आणि ते रिटेन्शन होईल. म्हणजे त्याला काढायची काही गरज पडत नाही. ती 8 तासानंतर काढून म्हणजे निघून जाते ते आपोआप. आणि शिवाय जिथे माहीत असलं तिथेच त्या कॅप्सूलनी आपण टार्गेटेड थेरपी देऊ शकतो. म्हणजे जिथे अडथळा असेल किंवा जिथे काही ऑर्गन्सला काही हे असेल तर तिथे आपण त्याला टार्गेटेड मेडिसिनल थेरपी त्या कॅप्सूल एंडोस्कोपी थ्रू देऊ शकतो. बरं, यानंतर आपण चर्चा करू मॅडम की शस्त्रक्रियेनंतर नेमकी कुठली काळजी घ्यायची, पण त्याआधी आपण छोटासा एक ब्रेक घेऊया. मंडळी कुठे जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. मंडळी आपलं पुनश्च स्वागत. मॅडम, आपण शस्त्रक्रियेबाबत बोलत होतो, तर शस्त्रक्रियेनंतर कोणती काळजी घ्यायला हवी? आता या मॉडर्न जे आपले उपचार पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामुळे ते अशी फारशी गरज काही भासत नाही. कारण असं आहे की जनावरांची शस्त्रक्रिया जर एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपीने केली तर तिथे सुचर वगैरे देण्याची आवश्यकता नसते. पण जर सुचर द्यायचे म्हटले तर तिथेही आधुनिक पद्धतीचे असे सुचर आहेत की जे आपोआप गळल्या जातात. म्हणजे त्यांना काढण्याची पुन्हा जी असते पद्धत आधी होती की पुन्हा भुलीचे इंजेक्शन देऊन ते आपल्याला काढावे लागायचे. ही पद्धत आता नसल्यामुळे याच्यामध्ये भरपूर अशी काळजी घ्यावी लागत नाही. मात्र काही असे शस्त्रक्रिया आहेत की ज्याच्यात आपल्याला खरंच काळजी घ्यावी लागते. जर इंटेस्टाईन मध्ये ट्युमर असेल, इंटेस्टाईनचे जर आपण ऑपरेशन केले किंवा जर इसोफॅगसचं ऑपरेशन केले, इंटरनल कुठलेही ऑपरेशन केले, अशा जे शस्त्रक्रिया असतात त्याच्यामध्ये आपण मेडिसिनल थेरपी आणि फ्लुइड थेरपी द्यायची. या जनावरांमध्ये आपण 5 दिवस किंवा 7 दिवस फक्त मेडिसिन थेरपी आणि फ्लुइड थेरपी देतो. अशा जनावरांना आपण खाद्य देत नाही. कारण जर त्यांना आपण खाद्य दिले तर ते इंटरनलच्या मध्ये त्यांना आपल्याला ऑब्स्ट्रक्शन करू शकतात किंवा ते पुन्हा त्यांच्यासाठी हार्मफुल राहू शकते. अशा जनावरांना आपण फीड न देता फक्त मेडिसिनल आणि फ्लुइड थेरपीज देण्यात यावी. तसेच पावसाळ्यामध्ये जर आपण सुचर जर टाकलेले असतील तर त्यावेळेस पावसाळ्यामध्ये काळजी घ्यायची की त्या सुचर्सला पाणी लागू द्यायचं नाही. शिवाय अस्थिभंगाचा जर आपण काही उपचार केला असेल किंवा अस्थिभंगाची जर शस्त्रक्रिया केली असेल तर अशा ठिकाणी जनावराला नेहमी रेस्ट द्यावी. त्याला 21 ते 45 दिवस पर्यंत असं त्याला रेस्ट द्यावी. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं काम करून घेऊ नये. बरोबर आहे मॅडम. काही आजार असे असतात की जे शस्त्रक्रियेद्वारे बरोबर होत नाहीत किंवा मग मेडिसिन म्हणजे औषधोपचाराने पण होत नाही. मग अशा केसेसमध्ये काय करायला हवं? अशा केसेसमध्ये आता आधुनिक पद्धतीमध्ये ट्रान्सप्लांटेशन फार महत्वाचं आलेलं आहे. जिथे जर किडनी फेल्युअर असेल तर तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट करू शकता. जर तुम्हाला कॅटरॅक्ट झालेलं असेल हे तर अगदी माणसांसारखं झालं. हे सगळ्या माणसांच्या ज्या पद्धती आहेत त्याच आधुनिक पद्धती आता जनावरांमध्ये अवलंबल्या जात आहेत. हा सगळ्यात मोठा एक फायदा आहे जनावरांमध्ये. कॉर्निया जर रप्चर झाला असेल किंवा जिथे कॅटरॅक्ट जर झालेलं असेल अशा ठिकाणी तुम्ही कॉर्नियल इम्प्लांटेशन करू शकता किंवा कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन करू शकता. एका डोनर कडून तुम्ही दुसऱ्या डोनरला तो कॉर्निया देऊ शकता. म्हणजे जर तो जनावर जरी त्याला दिसत नसेल तर हा कॉर्निया तुम्ही ट्रान्सप्लांट केलं म्हणजे त्या जनावराला पुन्हा दिसेल. तिसरी गोष्ट अशी आहे की जर स्टेम सेल थेरपी, पर्टिक्युलर स्टेम सेल जे असतात ते टार्गेटेड स्टेम सेल त्या पर्टिक्युलर ऑर्गनवर हे करायचं, त्याला स्टेम सेल थेरपी म्हणतात. अशाच पद्धतीने सुद्धा आपण जनावरांवर उपचार करू शकतो. दुसरी गोष्ट पुन्हा आपण किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॉर्नियल ट्रान्सप्लांट, कॅटरॅक्टमध्ये आपण फॅको इमल्सिफिकेशनद्वारे सुद्धा आपण इम्प्लांट करू शकतो. हे जे काही असतात आयमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आय सर्जरीजमध्ये सगळ्यात जास्त याचा ट्रान्सप्लांटेशनचा उपयोग होतो आणि जनावरांना
पूर्ववत दिसू शकते. अशा ठिकाणी मोठ्या जनावर आणि लहान जनावर ह्या दोन्ही जनावरांमध्ये फार फायदा होतो. मग मॅडम आता हे सगळं आपण करतोच आहे, मग सिटी स्कॅन आणि MRI याचा उपयोग जनावरांच्या आजारावर होतो का? म्हणजे हो, एक्सरे आणि अल्ट्रासोनोग्राफी जरी व्यवस्थित असली आणि कमी खर्चाची असली तरी न्यूरोलॉजिकल सर्जरी, हार्ट सर्जरी किंवा मग बोनचे काही डिफॉर्मिटीज असतात, अशा प्रकारामध्ये आपल्याला यांचा उपयोग होत नाही. अशा ठिकाणी आपण सिटी स्कॅन आणि MRI करतो, जे की आधुनिक पद्धतीमध्ये मोडल्या जातात. मात्र फक्त एवढंच आहे की याचा खर्च जो असतो तो थोडा जास्ती असतो. परंतु न्यूरोलॉजिकल सर्जरी म्हटली किंवा ब्रेनची सर्जरी जर आपण बोललो, या विषयावर आपण जर बोलत असतो तर त्या विषयावर म्हणजे असं आहे की ते कधीही बरे न होणारे रोग असतात. तर त्याच्यामध्ये आपण जे आहे आधुनिक पद्धतीने MRI आणि सिटी स्कॅन करून त्याच्यावर उपचार दिले जातात. फारच छान मॅडम. आजच्या कार्यक्रमाअंतर्गत आम्हाला नवीन नवीन अत्याधुनिक ज्या पद्धती आहेत त्या उपचाराच्या कळल्या. मंडळी, मॅडम आपल्याकडे आल्या आणि इतकी छान माहिती आपल्याला दिली. आज आपल्याला अल्ट्रासोनोग्राफी, लेझर थेरपी, सिटी स्कॅन, MRI या वेगवेगळ्या उपचार पद्धती, आधुनिक उपचार पद्धती जनावरांमध्ये कशा पद्धतीने वापरल्या जातात हे कळलं. मॅडम, आपण वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.